आता समीकरण आता यामध्ये तिसरं काय आहे तर जर अल्फा व बीटा ही खालील वर्ग समीकरणांची मुळे असतील तर त्यांनी एक समीकरण आपल्याला एका चौकटीत दिलेलं आहे. ते समीकरण आहे 2x वर्ग वजा 4x वजा 3 बरोबर 0. मग त्याच्या पुढे ज्या दोन चौकटी दिलेल्या आहेत एका चौकटीत त्यांनी अल्फा अधिक बीटा म्हणजे ह्या मुळांची बेरीज दिलेली आहे आणि एका चौकटीत काय अल्फा गुणिले बीटा म्हणजेच मुळांचा गुणाकार हे किती असेल हे त्यांनी आपल्याला विचारलेले या समीकरणावरून. मग आता इथे बघा जर आपण या समीकरणाची तुलना ax वर्ग अधिक bx अधिक c बरोबर जर केली इथे तुम्हाला दिसत असेल ax वर्ग अधिक bx अधिक c बरोबर जर केली तर a किती मिळतो आपल्याला 2 मिळतो, b किती मिळतो वजा 4 मिळतो आणि c किती मिळतो वजा 3 मिळतो. मग आता ह्या किमती घेऊन आपल्याला काय करायचं आहे अल्फा आणि बीटाचे किमती